ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। नमस्कार, मी श्रीमती मोतीयळे अनुपमा देवीदासराव। 2 वर्षापूर्वी मी प्रमोशनने मुख्याध्यापक पदी या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खिरडी येथे रुजू झाले। 2 वर्ष मला कंप्लीट झाले। आता 16 जून 2023 रोजी मी या शाळेमध्ये आले। मॅम आपल्या शाळेत पहिली ते किती पर्यंत शाळा आहे? म्हणजे वर्ग किती आहे? माझ्या शाळेमध्ये वर्ग 1ली ते 7वी भरतात आणि विद्यार्थी संख्या आहे सध्या 122। मॅम मुला मुली दोन्हींचं आहे का फक्त मुलींचं शाळा आहे? मुला मुलींची शाळा आहे। मॅम जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कोणकोणते घेण्यात येते? माझ्या शाळेमध्ये सांस्कृतिक परंपरा जपली जाते। भारतीय संस्कृती, थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते। आज आहे 26 जून, तर आज रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती, जे लोकनेते होते, गोरगरिबांचे नेते होते, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळा ओपन केलेल्या होत्या, शिष्यवृत्ती त्यांना दिली जात होती, अशा राजांची जयंती माझ्या शाळेमध्ये आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मॅम आपल्या शाळेमध्ये जे स्टाफ असते तो स्टाफ मध्ये कोण आहे? माझ्या शाळेमध्ये सध्या 3 पुरुष शिक्षक आणि 3 महिला शिक्षिका आहेत आणि मी स्वतः एक मुख्याध्यापिका। मॅम आपल्या शाळेची स्थापना कधी झाली? माझ्या शाळेला आता 75 वर्ष कंप्लीट झाले। 1949 रोजी माझ्या शाळेची स्थापना झालेली आहे। मॅम सर्वप्रथम जनतेला काय आवाहन करणार की जे जिल्हा परिषदची शाळा असते ते काय लोक मुला मुलींना टाकण्यात टाळाटाळ करतात, आपण काय त्यांना आवाहन करणार? जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा जो काही आता जनतेचा म्हणा किंवा गावातील पालकांचा जो दृष्टिकोन आहे तो खूप आता नकारात्मक होताना दिसत आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये छोट्या छोट्या इंग्रजी मीडियमच्या ज्या शाळा ओपन झाल्यात तर तिकडे विद्यार्थ्यांचा कल जाताना दिसतोय। वास्तविक पाहता पालकांना हे समजत नाही की ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत इथे प्रशिक्षित शिक्षक असतात, डीएड बीएड वेल एज्युकेटेड असतात, तर इथं आपण शिकवायला पाहिजे। परंतु पालकांना ह्या इंग्रजी शाळेच्या शिक्षक थोडं आमिष दाखवतात, लालूच दाखवतात आणि मग ते इंग्रजी मीडियमकडे जाण्याचा कल त्यांचा दिसतो। तर मला असं वाटतं की पालकांनी असं करायला नको। मॅम आता पूर्ण जिल्ह्यामध्ये आपले संभाजीनगर औरंगाबाद मध्ये सीबीएस पॅटर्नची जी परंपरा चालू झालेली आहे, तर आपल्या शाळेत सीबीएसई चे आहेत का, सुविधा आहेत? येस, NEP 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता 1लीला प्रथमतःच प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि सीबीएसई पॅटर्न नुसार आता 1ली 2री पासून नवीन अभ्यासक्रम सुरूच होणार आहे। तर या वर्षी 1लीला सीबीएसई पॅटर्नच्या लेव्हलचं पाठ्यपुस्तक तयार झालेलं आहे। मॅम परवा दिवशी तहसीलदार साहेब आले होते, त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जे ड्रेस वगैरे वाटप केलेले, कधी आले होते? आणि 16 जून 2025 रोजी शासनाच्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागाने अशा क्लास 2 क्लास 1 अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या की जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊन आपण ओपनिंग डे साजरा करावा आणि नवागत जे 1लीला विद्यार्थी येणार आहेत त्यांचं स्वागत आपण स्वतः करावं, जेणेकरून गावामध्ये एक चांगला संदेश पोहोचला जाईल आणि त्या दिवशी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, मोफत गणवेश, मोफत बूट, सॉक्स इत्यादी आम्ही वाटप केलं। आणि जिला परिषद प्राथमिक शाळा खिरडी केंद्र खुदलाबाद, यहाँ पर कितने सालों से कार्यरत है आप इस बारे में? नमस्कार, मैं चिलवार आरसी 1992 से मैं कार्यरत हूँ और यहाँ पर मैं 2018 में आई हूँ और इस वर्ष से मुझे 5वीं 6ठी 7वीं की कक्षा दी गई है पढ़ाने के लिए। इंग्लिश और हिंदी सब्जेक्ट दिया गया है। मैम अभी हमने मुख्याध्यापिका मैम से पूछे थे कि कुछ लोगों की दिमाग में माइंड में धारणा होती है कि जिला परिषद महानगर पालिका के जो स्कूल होते तो वहाँ बच्चों को बराबर पढ़ाई नहीं पढ़ाई जाती, शिक्षण दिया नहीं जाता। तो आप तो सीनियर है, क्या कहेंगे लोगों की धारणा से दूर कैसे, गलतफहमी दूर कैसा करेंगे?
सबसे बड़ी बात यह है कि आज के वक्त में इंग्लिश स्कूल बहुत सारे ओपन हो गए हैं, तो माँ बाप ज्यादातर इंग्लिश स्कूल में डालने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उन्हें ये नहीं पता कि स्कूल में इंग्लिश सिखाने के बाद घर पर आकर उसका प्रैक्टिस होना बहुत जरूरी है, जो कि नहीं होता है। इंग्लिश स्कूलों में सिर्फ पढ़ाई कराते हैं और घोकम पट्टी कराते हैं, उससे उनका सर्वांगीण विकास नहीं हो पाता है। अपनी जो बोली भाषा होती है मराठी, उस बोली भाषा में उनका बेस अगर अच्छा होगा तभी वो आगे जाकर हर चीज को फेस करने के लायक बन सकते हैं, और वो हमारे जेडपी स्कूल में हम पूरी तरह से करने की कोशिश करते हैं। मैम, आपने बताया कि आगे बच्चे जो है आगे जाके फेस नहीं करते, जैसा आगे जाके बीएड करना है, बीएड करना है, या पुलिस ऑफिसर बनना है, या कलेक्टर कमिश्नर बनना है, तो वहाँ पर सबसे बड़ा मुद्दा पढ़ाई का आ जाता है। और वहाँ मराठी भाषा का जो होता है, तो वहाँ पर जाकर विद्यार्थी जो है मराठी भाषा में एक्सपर्ट नहीं होता, थोड़ी परेशानी होती है। क्या कहेंगे? मराठी बेस होने के बाद थोड़ी परेशानी इंग्लिश में होती है, लेकिन 11th 12th में जाने के बाद वहां पर अगर इंग्लिश मीडियम में गए तो वहां से बेस पक्का होना शुरू हो जाता है। और इंग्लिश ही प्रॉपर होना चाहिए ऐसी जबरदस्ती नहीं है, वो मराठी में भी एमपीएससी यूपीएससी, हिंदी में भी एमपीएससी यूपीएससी कर सकते हैं। पिछले हमारे सीओ जो आए थे वो हिंदी मीडियम के सीओ थे, वैसे ही उसी प्रकार से हिंदी, मराठी और इंग्लिश तीनों में भी मिलकर वो अगर कोशिश करे तो हर चीज पर मात कर सकते हैं। डिजिटल एज्युकेशन दिलं जातं आमच्या स्कूल में। Now see, without English book, we sing a song of English phonics.